नमस्कार, मी गणेश. वेळेच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याबद्दल जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या 8 महिन्यापूर्वी अनावरण झालेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष संगीता गोरट्याल आणि युवा नेते अक्षय गोरट्याल यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील प्रमोद फदान या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे. दरम्यान या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार कल्याण काळे यांनी केली आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मूक धरणे आंदोलन करण्यात. छत्रपती संभाजीनगर शहरातील नवीन टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची पाणी सोडून चाचणी घेण्यात आली. त्यात जयभवानी नगर येथील चौकात हजारो लिटर पाणी वाया जाताना बघायला मिळत आहे. त्याचे कारण देखील बघायला मिळत आहे. एका सावत्र पित्यानं आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 7 महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी 47 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पडल्यानं राज्यभरात आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही मूक आंदोलन छेडलंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मूक आंदोलन केलंय. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जरी जरबख्श यांच्या उरूस यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा, पाणी, वीज, एसटी, बस, स्वच्छतागृह याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीक कर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना द्यावयाचे निर्देश पवन अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक प्रतिनिधींना दिले. बदलापूर येथील 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगर महाविकास आघाडी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. क्रांती चौक, झाशी राणी पुतळा अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. संभाजी पेठ येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर रॅलीचा समारोप करण्यात आला. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.